छगन भुजबळ नाही तर अनेक जण नाराजांची यादीच आहे. हे जनतेनं दिलेलं बहुमत आहे का, हे दाखवलेलं बहुमत आहे, अशी शंका निर्माण होते. राजू शेट्टी. छगन भुजबळ नाराज आहेत, पण नाराजांची यादी किती सांगू? एकावर एक नाराजी आहे. हे जनतेनं दिलेलं बहुमत आहे का, ते दाखवलेलं बहुमत आहे, अशी शंका निर्माण होते, असं वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते. निवडणुकीचा निकाल लागून महिना होऊन गेला आहे. मुख्यमंत्री ठरायला वेळ लागलाय. खातेवाटप अजून झालं नाही. नागपूरचे अधिवेशन झाले, मात्र खातेवाटप झालेलं नाही. हे तिघेच प्रश्नाचे उत्तर देणार होते, तर एवढ्या मंत्र्यांचा पसारा करण्याचं कारण काय होतं? म्हणजे सर्व आनंदी आनंदच आहे. ज्यांना काही मिळालं नाही ते आपापल्या मतदारसंघात गेले आहेत आणि रुसलेले आहेत. अशा पद्धतीने सगळं सावळा गोंधळ चाललेला आहे. खरं तर जनतेनं त्यांना खरोखर जनमत दिलं आहे का, अन्य मार्गाने सत्तेवर निवडून आलेत का मला माहीत नाही. तर जनतेनं निवडून दिलं असतं तर हा जनतेचा अपमान आहे, कारण अशा पद्धतीने याचा कामकाज सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाचा अभिमान आणि आत्मसन्मान आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे अनेक जण संसदेत गेले. असे असताना वक्तव्य करणं म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांना शोभत नाही. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पंतप्रधान समर्थन करतायत, हे तर अजिबात योग्य नाही. बाबासाहेबांचं नाव घेतल्यावर यांना वाईट का वाटतंय हे मला कळत नाही. त्यांच्या मनात जी वळवळ आहे ती ओठातून व्यक्त झाली. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही. कायदा सुव्यवस्था आहे का, पुस्तकातच आहे का, हे कळेनाचं झालेलं आहे. खातेवाटपसुद्धा अजून झालेलं नाही आहे. कसं बघता या संपूर्ण घटनेकडे? निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास 1 महिना झाला. आधी मुख्यमंत्री ठरायला उशीर झाला. मुख्यमंत्री ठरले, उपमुख्यमंत्री ठरले, मंत्रिमंडळाची यादी व्हायला उशीर झाला. आता मंत्रिमंडळाचे शपथविधी झाला, पण खाते वाटप झालेलं नाही. आणि नागपूरचं अधिवेशन मात्र चालू आहे. मला वाटतं की उद्या अधिवेशन संपतं आहे आणि तरीसुद्धा अजून खातेवाटप नाही. मग हे अधिवेशन नेमकं कशासाठी घेतलेलं होतं, का घेतलेलं होतं? आणि मग तिघंच जर का वेगळ्या प्रश्नाला उत्तर देणार होते तर एवढा मंत्र्यांचा आवाढाव पसारा करायचं कारणच काय होतं? म्हणजे एकूणच आनंदी आनंद आहे. बहुतेक सगळे ज्यांना काही मिळालेलं नाही ते आपापल्या मतदारसंघामध्ये गेलेले आहेत, म्हणजे रुसलेले आहेत. अशा पद्धतीनं सगळा सावळा गोंधळ चालला आहे. खरं तर जनतेनं ह्यांना खरोखरच जनमत दिलेलं आहे काय, अन्य मार्गानं हे सत्तेवर आले तर मला माहीत नाही. पण खरोखरच जर का जनतेनं दिलेलं असेल तर हा एक प्रकारे जनतेचा अपमान आहे. असंच एकूण कामकाज राज्यामध्ये चाललेलं दिसतं. नाराजांची यादी किती सांगू तुम्हाला? एकापेक्षा एक नाराज आहेत. आणि असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की एक वेळ काठावर बहुमत असताना सरकारमध्ये नाराजी चालते. मग 5वी बहुमत मिळालेलं असतानासुद्धा जर का अशा प्रकारे सगळ्या पक्षामध्ये नाराजी असेल, याचा अर्थ खरोखरच हे जनतेनं दिलेलं बहुमत आहे काय, दाखवलेलं बहुमत आहे, अशी शंका मनामध्ये निर्माण होते. संदर्भात जे वाक्य बोललं गेलं त्या संदर्भात संपूर्ण राज्यात असेल, देशात असेल, एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे. कसं बघताय त्यांच्या विधानात? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे देशाचा अभिमान आहे, एक आत्मसन्मान आहे आमचा तो. आणि त्यामुळं माझ्यासारखा एक अतिशय अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा संसदेमध्ये गेला ते बाबासाहेबांच्या संविधानामुळं. असं असताना बाबासाहेबांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे देशाच्या गृहमंत्र्याला शोभत नाही आहे. आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे देशाचे पंतप्रधान त्यांचं समर्थन करतात, त्यांना पाठीशी घालतात, ही योग्य नाही आहे. खरं तर बाबासाहेबांचं सातत्यानं नाव घेतल्यानंतर ह्यांना वाईट का वाटतं आहे मला कळत नाही. म्हणजे एक प्रकारे मनात जी काही मळमळ आहे ती ओठातून व्यक्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या ज्या मृत्यूच्या प्रकरणासंदर्भात संपूर्ण आज राज्य एकीकडे संतापाची लाट व्यक्त करत आहे. गुन्हेगारावर कायद्याचा धाक राहिलेला नाही हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्यामुळं खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था आहे का फक्त पुस्तकातच आहे हे आता गृहमंत्री तर कोण आहेत माहीत नाही मला, ते स्पष्ट करावं एकदा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.